तर कल्याणमध्येही जोरदार पाऊस बरसलेला आहे। कल्याण परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि शहरवासियांनी सुद्धा आनंद हा व्यक्त केलेला आहे। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा हा पाऊस बरसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। सकाळपासूनच या परिसरात पाऊस हा बरसलाय। ही दृश्य आपण पाहतोय। कल्याणमध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। दुबार पेरणीचं संकट सर्व शेतकऱ्यांवर ओढावलं होतं, मात्र पाऊस बरसल्यानं दुबार पेरणीचं संकट काही अंशी टळलंय। मी आता कल्याणमध्ये आहे, शहाळच्या ब्रिज जवळ आहे। पावसाला सुरुवात झालेली आहे आणि चाकरमान्यांची जी आता त्रेटात्रिपीट आहे किंवा ज्या पद्धतीने धावपळ आहे ती सुरू झाली आहे। आपण पाहू शकता की शाळेत जाणारे मुले असेल किंवा महाविद्यालयात जाणारे मुलं असेल किंवा कामाला जाणारे लोक जे असतील ते असे आडोशाला आता इकडे उभे राहिलेले आहेत, कारण की पावसाने आपली हजेरी लावलेली आहे। अनेक दिवसापासून जी प्रतीक्षा होती की पाऊस येत नाही, मात्र आज पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली आहे आणि कल्याणकर कुठेतरी सुखावला आहे। त्यासच आज थंडावा जो आहे तो हवामानात झालेला आहे, त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी कल्याणकर हा सुखावलेला आहे। जनजीवन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे, परंतु एकंदरीत पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खान सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, शहाड।